जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, असं जिच्याबद्दल म्हटलं जातं ती माझी बहीण, आई, साक्षात जगज्जननी आई तुळजाभवानीचेच रूप. ज्यांचे स्मरण केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही अशा राजमाता पुण्यश्लोक जिजाऊ आईसाहेब. त्यांनी शिवबासारखा पुत्र जन्माला घालून स्वराज्य निर्माण केले. आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, त्या स्वतः शिकल्या. भारताच्या पहिल्या महिला शिक्षका आणि प्राध्यापिका झाल्या. आज जे काही आपण साक्षर म्हणून मिळवतोय ते फक्त त्यांच्यामुळेच. या सर्व महान स्त्रिया आहेत. अनादी काळापासून आजपर्यंत स्त्रियांवर अत्याचार झाले. पुरुषी अहंकाराने तिला परंपरेच्या बेड्यांमध्ये बंदिस्त करण्यात आले. असं असलं तरी स्त्रियांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. याचंच उदाहरण म्हणजे डॉक्टर आनंदीबाई जोशी, भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर. ज्या देशात माझ्या धर्मासकट मी मान्य नाही, तो देश मला मान्य नाही, असे ठणकावून सांगणाऱ्या आनंदीबाई. शिक्षणासाठी परदेशात जाताना त्यांच्यापुढे अशी धर्मांतराची अट घालण्यात आली. त्यांनी ती मान्य केली नाही. त्यांनी तो देश नाकारला, पण धर्म नाही. आपल्या धर्माबद्दल निष्ठा कायम ठेवली. पुढे स्त्रियांनी सर्व क्षेत्रामध्ये भरारी मारली. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या पहिल्या IPS ऑफिसर किरण बेदी. त्या फक्त IPS ऑफिसर झाल्या नाहीत, तर त्यांनी तुरुंगातील कैद्यांची वेगवेगळ्या प्रकारे मदत करून त्यांना त्यातून बाहेर काढले, रोजगार निर्माण करून दिला. त्यांना चोरी तसेच वेगवेगळ्या गुन्ह्या करण्यापासून लांब ठेवले. स्त्री आदिमाया असो, महाकाली असो, अर्धांगिनी असो, प्रत्येक वेळी समाजाने तिचे अस्तित्व दुय्यम ठरवले. चूल आणि मूल इतकं तिला मर्यादित करताना तिचे विशेष शोषण केले. समाजात पुरुषांच्या बरोबरीने तिचं स्थान नाकारण्यात आलं. रूढी परंपरांचा पुरस्कार करणाऱ्या समाजाने हुंडा, सती, विधवांना मरण यातना यात तिला जखडून टाकले आणि मग सुरू झाला स्त्री समानतेचा संघर्ष. डोळ्यावर काळी पट्टी बांधून असलेली आपली न्यायदेवता आपल्याला कायम सत्यमेव जयते असंच सांगत आली. समानतेच्या संघर्षात स्त्रीला मुक्त करण्यात आलं. ती घराबाहेर पडली. संविधानात स्त्री समानतेची तरतूद झाली. स्त्रियांना 50% आरक्षण मिळालं. स्त्रिया निवडणुका लढवू लागल्या. परंतु समानतेच्या संघर्षात विजय मिळवून देखील स्त्रिया केवळ दुसऱ्यांच्या हातचे बुजगावणेच बनून राहिल्या. स्त्री ही एक पुरुषाच्या हातचं खेळणं बनून राहिली. निर्भया कांड किंवा कोपर्डीसारख्या अमानुष अत्याचाराच्या घटना, खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे 32 तुकडे करण्यात आले. लव्ह जिहाद सारख्या घटना कालही घडत होत्या, आजही घडतायत आणि भविष्यातही घडत राहतील. त्यासाठी स्त्रीने सक्षम व्हायला हवंय. खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसता कामा नये. आपली आत्मरक्षा आपण स्वतः केली पाहिजे. नारी तूच आहे तुझ्या नवक्रांतीची निशाणी, चल उठ हो खंबीर, तूच रणरागिणी. अंधाराच्या फलकावर प्रकाशाचे वेध घे, सामर्थ्याच्या शस्त्राला अस्मितेची धार दे. दास्यांच्या शृंखलांना विवेकाने सार दे, परंपरेच्या वेदनांना कंठामधून वाट दे. उद्याच्या भगिनींना स्वातंत्र्याची भेट दे, स्वातंत्र्याची भेट दे. जय जिजाऊ, जय शिवराय.